सांगली पोलिसांची धडक कारवाई, 24 तासाच्या आत आरोपीला केलं जेरबंद। काल सकाळी 8 वाजता कासेगाव तालुका वाळवा या ठिकाणी पांडुरंग सिद्ध या तरुणावर गोळ्या झाडून खून करण्यात आला होता। मात्र सांगली पोलिसांच्या धडक कारवाईमुळे तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय। इस्लामपूर कासेगाव शिराळा पोलीस ठाण्याच्या पथकाने डीवायएसपी मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी केली आहे। मृत्यू इसमाच्या नातेवाईकानेच सुपारी देऊन हा खून केला असल्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी सांगितलंय। घटना ज्यावेळेला घडली दिनांक 16 तारखेला सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती भेटल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचे पथक त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता घटनेच्या ठिकाणी असं निदर्शनास आले की एका व्यक्तीला पांडुरंग सिद्ध ज्याचं नाव आहे त्याला 2 गोळ्या लागलेल्या आहेत डोक्यामध्ये आणि त्याचा जागेच मृत्यू झालेला होता। सदर घटनेची माहिती भेटल्यानंतर घटनेचे जे गांभीर्य आहे, फायर आर्मचा यूज वाळवा तालुक्यासारख्या ग्रामीण भागामध्ये होणं ही फार गोष्ट एक वेगळीच गोष्ट असल्यामुळे त्या ठिकाणी वरिष्ठांनी लगेच धाव घेतलेली आहे। स्वतः SP साहेब IG साहेब यांनी सलग 2 दिवस घटनास्थळी भेट दिलेली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली 4 पथकं एकूण तयार करण्यात आली। सुरुवातीला हा जो बेसिक प्रकार आहे त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलं होते की ही कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा प्रकार असू शकतो। दुसरा ह्याचे 4 अँगल आम्ही एक्सप्लोर करण्यात आले होते की त्याचे आर्थिक कारणे, परत तो जो मयत आहे त्याचा सावकारकीचा एक गुन्हा दाखल होता तो सावकारीतून असण्याची शक्यता आहे, अनैतिक संबंध किंवा जमिनीचे वाद, ह्या 4ही अँगलनं आम्ही 4 पथकं तपास करत असताना एका ठिकाणी आम्हाला माहिती भेटली की त्याचा एक जो नातेवाईक आहे तो नातेवाईक 2-3 ठिकाणी त्यांनी फायर आर्म कुठं विकत मिळेल किंवा कोणी कॉन्ट्रॅक्टनं सुपारी घेऊन एखादा मर्डर करेल अशा लोकांची माहिती शोधत होता। त्या अनुषंगाने त्या व्यक्तीकडे आम्ही चौकशी केली असता त्यानं चौकशीत असं निष्पन्न केले की त्याला त्याच्या पत्नीबरोबर मैताचे संबंध आहेत असा त्याचा संशय होता। म्हणून त्यानं एक साधारणतः 4 महिन्यापूर्वी फायर आर्म विकत घेतले एका व्यक्तीकडून आणि त्याच्या सोबतच जे कामाला 2 कामगार होते त्या कामगारांना एक 6 लाख रुपयाची रक्कम काम झाल्यानंतर देतो असे कबूल करून त्यांना मारण्यास त्याला प्रवृत्त केले आणि त्या दोघांनी त्याच्यावर 2 ते 3 दिवस रेकी करून निर्जन स्थळी तो शेतात नियमितपणे जात असताना त्या ठिकाणी येऊन त्याला गोळीने त्याच्यावर 2 गोळ्या चालवलेल्या आहेत आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आम्ही तिन्ही आरोपी जो त्याचा नातेवाईक आहे ताटे म्हणून आणि ज्याला सुपारी दिली त्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। तिन्ही आरोपी अटक केलेत। ज्यानं वेपन सप्लाय केलं त्याचा रोल आणि त्याचं नाव एक संशयित आम्ही निष्पन्न केलेलं त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि लवकर तोही आमच्या ताब्यात असेल। ग्रामीण भागात आणि त्यातल्या त्यात अंतर्गत भागात शेतातला हा गुन्हा होता त्यामुळं आम्हाला CDR जे कॉल रेकॉर्ड डिटेल भेटतात ते डम डाटा भेटतो तो लवकर आम्हाला प्राप्त झाला नाही आणि CCTV असण्याचा कोणताही संबंध येत नव्हता। प्राथमिकदृष्ट्या आमच्याकडे टेक्निकल एव्हिडन्सेस कोणते नव्हते, प्युअरली नॉलेज बेस्ड किंवा अनुभवांच्या आधारे ते आमच्या वरिष्ठांच्या एवढ्या वर्षाचा अनुभव त्या अनुषंगाने आम्ही एक अँगल एक्सप्लोर करत गेलो। तो सांगताना आम्हाला वाटत असेल की आम्ही 24 तासात हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे, परंतु सलग 24 तास हे काम चालू होतं आणि प्रत्येक अँगल आम्ही खोडत मग तो मूळ मुद्दा की अनैतिक संबंध असल्याचा संशय इथपर्यंत आम्ही पोचलो होतो आणि त्यातून हा गुन्हा उघडकीस जाण्यात मदत झालेली आहे।